नमस्कार, आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर आज मी एक छोटासा डिश गार्डनमधला प्रयोग शिकवणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे। आणि हा अगदी सुरुवातीला सुद्धा जे बागकाम सुरू करणार आहेत त्यांना पण खूपच आवडेल, खूपच इंटरेस्टिंग आहे। तर त्यासाठी मी हे असं पॉट घेतलेलं आहे आणि या पॉटला असे बारीक होल्स आहेत ऑलरेडी खाली, याला करावे नाही लागले। आणि याला असं एक छोटंसं स्टँडसारखं उंचवठा आहे, त्याला सुद्धा होल आहेत। पूर्वी जे पॉट यायचे त्याला असे उंचवठे नसायचे, फार कमी पॉट्सला असे असायचे। तर शक्यतो असे उंचवठे असलेले पॉट निवडा। आता हल्ली खूप येत आहेत ते मार्केटमध्ये, त्यामुळे काय होतं, हा जो पाण्याचा निचरा होणारा भाग आहे, हे जे होल्स आहेत हे डायरेक्ट जमिनीला टच होत नाही। तर हा उंचवठा असल्यामुळे मग पाण्याचा निचरा चांगला होतो, कारण हे जर डायरेक्ट जमिनीला टच झालं तर पाण्याचा निचरा चांगला होत नाही। तर त्यासाठी असे उंचवठे असलेले पॉट घ्या, त्यामुळे थोडंसं बागकाम सोयीचं व्हायला मदत होईल। असं नाही आहे की बागकाम नेहमीच खूप खर्चिक असतं। आज मी सक्युलंटमधलं तुम्हाला एक छोटंसं डिश गार्डन दाखवणार आहे। सक्युलंट्स पण पहिल्यांदा असे निवडावेत जे मेंटेनन्सला खूपच सोपे असतील। तर मी माझ्याकडे ही एक नेटलॉनची खिडकीची जाळी होती, त्याचेच मी हे तुकडे कापलेत आणि ते मी याच्यावर ठेवते, कारण ते होल्स खूप मोठे आहेत आणि मग माती खूप प्रमाणात वाहून जायची शक्यता आहे। तर हे आधी आपण घालून घेतो। आणि ही माती आपण वापरणार आहोत। तर ही माती म्हणजे मी खास सक्युलंटसाठी ही तयार केलेली आहे। प्रत्येक वेळेला आपण जे व्हिडिओ बघतो सक्युलंट्सचे, तर त्याच्यामध्ये ही माती सगळी पॅकेटमधून फोडलेली दाखवतात। दगड असे पॅकेटमधून फोडतात, माती पण पॅकेटमधून सगळं विकत आणलेलं असं छान छान ब्रँडेड असतं। तर प्रत्येक वेळेला असा खर्च करण्याची गरज नाही, हे कमी खर्चात सुद्धा आपण करू शकतो। तर मी ही माती बनवलेली आहे माझी वापरलेली माती घेऊन, म्हणजे या मातीचा वापर झालेला आहे, ऑलरेडी एका पॉटमध्ये होती। तर ती मी चाळली आणि चाळणीच्या वर जे राहतं तेच मी वापरलेलं आहे। चाळल्यानंतरचा जो बारीक भुगा असतो तो नाही घ्यायचा, तर वरती जे राहतं त्याच्यामध्ये मग असे खडे येतात बरेच। तर हे खडे सक्युलंटच्या ग्रोथला चांगले असतात, त्यामुळे आतमध्ये हवा खेळती राहते, पाण्याचा निचरा चांगला होतो। तर त्यासाठी आपण ही माती घेतोय आणि या मातीमध्ये मग मी वर्मी कंपोस्ट ॲड केलेलं आहे, वाळू घातलेली आहे। वाळू जास्त घालायची मातीच्या प्रमाणापेक्षा, ते सुद्धा मी सक्युलंटची माती कशी करायची याचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे। तर याच्यामध्ये वाळू घातलेली आहे, वर्मी कंपोस्ट घातलेला आहे, बुरशीनाशक माझ्याकडे ट्रायकोडर्मा आहे तर मी ते वापरलेलं आहे चमचाभर। आणि अशा प्रकारे ही माती तयार केली आहे। तुमच्याकडे जर बारीक थोडी दगडं असतील तर तीही घालायला हरकत नाही। सक्युलंट दगडप्रिय वनस्पती आहे। वाळू पण अगदी बारीक नसावी, थोडीशी मोठी वाळू असावी, तर ती फायदेशीर ठरेल। तर आता आपण ही माती ओतूया याच्यामध्ये। हे पहा, माती आपण याच्यामध्ये घातली। एवढे मोठे दगड गरज नाही आहे, काढूया आपण तो। हा एक पॉट आहे माझ्याकडे, वापरलेलाच आहे, मला हाच नॅचरल कलर ठेवायचा होता, तुम्ही तो रंगवून घेतला तरी चालेल। तर हा आपण इथे फिक्स करतो। आणि हे सक्युलंट आहे माझ्याकडे, हे अगदी मेंटेन करायला अगदी सोपं आहे। छान वाढ होते याची, हे सावलीतसुद्धा वाढतं, उन्हातसुद्धा वाढतं, अगदी रोज पाणी घालायला पाहिजे असं नाही, खूप छानच वाढतं। तर हे आपण आज घेतो आपल्या प्रोजेक्टसाठी। तर इथे थोडीशी जागा करून
ते लावूया. हे मुळापासूनच असलं पाहिजे असं नाही, ही फांदी सुद्धा लावली तरी त्याला मुळं सुटतील. हे पहा. तुम्ही कोणत्याही प्रकारची छान दिसणारी दगडं किंवा अगदी बारीक काळी खडी सुद्धा असते, ती सुद्धा जर तुमच्याकडे असेल तर वापरली तर चालेल. किंवा मोठी मोठी वाळू असते, आता ही माझ्याकडे आहेत तर मी हे वापरत आहे. आता हे अजून छान वाढेल नंतर आणि अगदी हा पॉट इथेपर्यंत भरेल. इकडे जर खाली ग्रोथ झाली तर ती आपण कट करायची आहे, जेणेकरून सारखं खूप मेंटेन करावं लागणार नाही. इकडे भरलं तर हा जो आत्ता आपण केलेला लुक आहे तो निघून जाईल. हे पहा, खूप सुंदर दिसतंय. आणि आता आपण त्याला पाणी घालतो. अशा तऱ्हेनं आपलं एक छोटंसं डिश गार्डन तयार झालेलं आहे. तुम्ही पण ट्राय करा. तुमच्याकडे जर काही सजेशन्स असतील, तुम्ही जर काही नवीन एक्सपेरिमेंट्स तुमच्या गार्डनमध्ये करून बघितले असतील तर नक्की कमेंट्समध्ये पोस्ट करायला हरकत नाही. मलासुद्धा बघायला आवडतील. चला आपण एकत्र गार्डनिंग शिकूया आणि एकत्र ग्रो होऊया. थँक्यू सो मच.